हॅलो मित्रांनो, आजची प्रॉपर्टी आहे मालवण गाव वडाचे पाट. येथे 27 गुंठ्याचा ॲग्रिकल्चरचा प्लॉट आणि सुंदर असे गोविश लुक म्हणजेच गोव्याच्या लुकमध्ये असणारं एक कोकणी घर. 1450 स्क्वेअर फीटचे हे घर आहे. तसंच मोठं अंगण मिळून जातं आणि हे झाडं लावलेली आहेत. यामध्ये तुम्हाला 36 नारळाची झाडं मिळून जातात. तसेच तुम्हाला 15 आंब्याची वेगवेगळ्या प्रकारची झाडं उपलब्ध आहेत. 6 काजू आहेत, 4 रतांबा आहे, 3 फणस आहे, 1 आवळा, 1 सीताफळ, पपणीस, पेरू, 2 सफेद जाम, 1 लाल जाम अशी झाडं आहेत. तसेच 15 साग, 1 तमालपत्र, 2 लिंबू, जांभुळाची झाडं, बनाना, चाफा अशी इत्यादी प्रकारची झाडं उपलब्ध आहेत. हे आपण जाताना तुम्हाला एक सुंदर असं फिल्मी स्टाईलमध्ये तुम्हाला लुक दिसत असेल आपण एंट्री करताच. तसंच तुम्हाला हे एक छोटंसं अंगण आहे. इथे तुम्हाला एक तुळशी वृंदावन देखील लावण्यात आलेलं आहे. तसंच तुम्हाला हे लुक बघू शकता घराचं एकदम गोविश लुक आहे मित्रांनो. हा पूर्ण प्लॉटला पाण्याची सोय आहे. इथे मोठी विहीर आहे. तसंच 32 फुटावर इथे पाणी मिळतं. त्यामुळे पाण्यास ओके असा प्लॉट आहे, कारण इथे हा गाव पाण्याचाच म्हणून ओळखला जातो. इथे पाणी भरपूर प्रमाणात आहे. तसंच तुम्हाला इथे सोलर सिस्टम लावण्यात आलेली आहे. 1 kV सोलर सिस्टमचा वॉटर पंप आहे बसवण्यात आलेला आहे. तसंच तुम्हाला इथे वायफाय देखील सोय आहे. तसंच तुम्ही एंट्री करताच फ्रंट बाजूला मोठा सागवानी दरवाजा उपलब्ध आहे. तसं इतर काही शोची झाडं पण देखील लावण्यात आली आहे. इथे तुम्हाला बसण्यासाठी एक छोटीशी जागा पण आहे, ते तुम्हाला दाखवेनच. ही मोठी गॅलरी मिळून जाते. ही गॅलरी पुढे एल शेपमध्ये पूर्णपणे मोठी गॅलरी आहे. तर बसण्याची देखील इथे तुम्ही आस्वाद घेऊ शकता निसर्गाचा, असं तुम्हाला एक सोय करण्यात आलेली आहे. तसंच हे घर हे 1450 स्क्वेअर फीटचं आहे. तसंच 3 बेडरूम आहेत याला, 1 गेस्ट रूम आहे, 1 हॉल आहे. हा व्हिडिओ स्किप करू नका, पूर्णपणे पहा. तुम्हाला काही आयडिया पण येतील आणि चांगला असा हा एकदम कोकणी घर बनवण्यात आलेला आहे, जे तुम्हाला आवडेल नक्की. आणि फ्रंटला मोठा गेट आहे. तसं फ्रंटला बाजूस एक छोटीशी जागा सोडण्यात आली, ते तुम्ही अंगण म्हणून यूज करू शकता. तसं बरोबर राईट साईडला आपल्याला अशी झाडं लावण्यात आली आहे. इथे तुम्हाला आंबा, काजू, नारळ इत्यादी प्रकारची झाडं आहेत. तसंच एंट्री करताच आपल्याला मोठा आणि प्रशस्त असा हॉल मिळून जातो. समोर दिसतोय तो मोठा आणि प्रशस्त असा हॉल आपल्याला मिळून जातो. याला तुम्ही वर बघू शकता, इथे माळा आहे. वरच्या बाजूस ग्राउंड प्लस 1 असं हे घर आहे. हे जुन्या पद्धतीत बांधण्यात आलेली ही घरं असतात, तशा प्रकारे हे कन्सेप्ट आहे याचं. तसंच तुम्ही हा बघू शकाल, हॉलला लागून एक मोठा प्रशस्त असं किचन देखील मिळतो. हे समोर दिसतोय तो किचन आहे आणि किचनला देखील ट्रॉली बसवण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला एक साधारणपणे स्टोरेज म्हणून पण तुम्ही यूज करू शकता. असं तुम्हाला पॅसेज पण देण्यात आलेला आहे. तसंच किचनला विंडो आहे. विंडोला देखील एक्झॉस्ट फॅनचा वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे व्हेंटिलेशनचा इथे काही प्रॉब्लेमच नाही. मुळात ही प्रॉपर्टी पोई बाजारपेठ पासून अवघ्या 3.5 किलोमीटर अंतरावर आहे. तसंच ही प्रॉपर्टी पोईवरून कट्ट्याला दिशेला जाताना तुम्हाला मेन रोड आहे, जिथे एसटी बस थांबते, एसटी बस जाते. त्या एसटी बस रोड पासून एकदम मोजके 100 ते 150 मीटर अंतरावर ही प्रॉपर्टी आहे. याला अंतर्गत रस्ता हा 12 फुटाचा आहे. हा बेडरूम आहे याचा. हा पहिला बेडरूम आहे. इथे तुम्हाला 2 बेडरूम मिळतात. ग्राउंडला 2 बेडरूमची सोय आहे आणि मोठे बेडरूम आहेत मित्रांनो. चला तर येऊया याच्या मूळ मुद्द्यावर. मूळ मुद्दा म्हणजे याची किंमत. या प्रॉपर्टीची किंमत सांगितली आहे ओनरने फक्त 90 लाख रुपये. मित्रांनो, 90 लाख रुपयामध्ये ही प्रॉपर्टी मिळून जाते. थोडाफार नेगोशिएबल रेट असणार आहे. जर प्रॉपर्टी आवडली असेल तर डायरेक्ट ऑनरचा नंबर दिला जाईल, त्यावर तुम्ही कॉल करून ही प्रॉपर्टी बुक करू शकता. पण प्रत्यक्ष साईट व्हिजिट करा मित्रांनो, प्रत्यक्ष बघा आणि ऑनरशी बोला आणि ही प्रॉपर्टी मित्रांनो घेऊ शकता. अशी प्रॉपर्टी आहे. याचे हे 2 बाथरूम आहेत. एक इंडियन टॉयलेट आहे, एक वेस्टर्न टॉयलेट देखील आहे. हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. पूर्णपणे ग्राउंडला हे 2 बाथरूम आपल्याला मिळून जातील. तसंच तुम्हाला वरचा रूम पण दाखवेल. ही प्रॉपर्टी तुम्ही ॲग्रो टुरिझम म्हणून देखील यूज करू शकता. जर तुम्हाला ही प्रॉपर्टी व्हिजिट करायची असेल तर येण्याचा मार्ग सर्वात उत्तम आणि जवळचा मार्ग म्हणजेच कणकवली रेल्वे स्टेशन. कणकवली रेल्वे स्टेशन ही प्रॉपर्टीपासून फक्त 25 किलोमीटर अंतरावर आहे. जसं तुम्हाला मुंबई गोवा हायवे हे 18 ते 20 किलोमीटर अंतरावर मिळून जाईल. मालवण हे 18 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे समुद्र केंद्र देखील आपल्याला 18 ते 20 किलोमीटर अंतरावर आहेच. तसंच मालवण मोठं पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे तुम्ही इथे ही प्रॉपर्टी गेस्ट हाऊस म्हणून पण यूज करू शकता. तुम्हाला माहीत असेल, कोकणातील म्हणजे मालवणमधली मोठी जत्रा बांधण्यात आली, आंगणेवाडीची भराडी आईची जत्रा. ही भराडी आईची जत्रा आपल्या प्लॉट पासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर आहे. हा वरचा बेडरूम आहे आणि वरच्या बेडरूमला एक मोठी बाल्कनी मिळून जाते. एकदम मोठीशी अशी तुम्हाला बसण्यासाठी एक
सोय करण्यात आलेली. इथे तुम्ही पूर्ण प्लॉटचा आस्वाद घेऊ शकता आणि व्ह्यू एकदम सुंदर आहे आणि पूर्णपणे झाडं आहेत. हा पूर्णपणे हा मातीचा प्लॉट आहे मित्रांनो. आणि इथे तुम्ही बघू शकाल एक हा गेस्ट रूम आहे आणि तुम्हाला इथे वेस्टर्न टॉयलेट आणि इंडियन टॉयलेटची देखील सोय आहे. तसंच इथे तुम्हाला स्टोरेज देखील उपलब्ध आहे. जर ही प्रॉपर्टी व्हिजिट करायची असेल तर 2 दिवस आधी कळवणे हे गरजेचे आहे. 2 दिवस आधी कळवा मित्रांनो आणि साईट व्हिजिट करा. आणि तुमची जाहिरात या चॅनलवर टाकायची असेल तरी देखील आम्हाला कॉल करू शकता. आम्ही कोणती फी आकारत नाही. तसंच लांबचा पल्ला असेल तर तुम्हाला फक्त पेट्रोलिंग चार्जेस द्यावे लागतील. आता हे पूर्णपणे प्लॉट डेव्हलप केला आहे. समोर बघता तुम्ही नारळाची झाडं आहेत, काजूची झाडं देखील आहेत, आंबा लागवड पण आहे, विहीर पण दाखवतो तुम्हाला. विहीर पण आहे इथे आणि इथे काही फुलझाडं पण लावण्यात आलेली आहेत. सर्व व्हिडिओमध्ये कॅप्चर करायला खूप वेळ गेला आहे मित्रांनो. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की ही प्रॉपर्टी घ्या मित्रांनो. प्रॉपर्टी सुंदर आहे. इथे फक्त एकच काम आहे या प्रॉपर्टीला, म्हणजेच कलर काम. मित्रांनो पेंटिंग काम आपल्याला करावं लागेल. जर तुम्ही ऑनर थ्रू पेंटिंग काम करत असाल तर ऑनरला टोकन द्या आणि पेंटिंग काम झाल्यावर हा बंगला घेऊ शकता. 32 फूट खोल अशी विहीर आहे. तुम्हाला मी विहीर दाखवतो. इथे तुम्ही आंब्याची झाडं बघू शकता, लिंबाची झाडं आहेत, तसंच काजूची झाडं आहेत आणि इतर काही झाडं पण बघू शकता. आणि ही याची विहीर आहे मित्रांनो. आणि विहीरला एक छोटीशी केबिन साईडला आणण्यात आलेली आहे. मित्रांनो ह्या प्रॉपर्टीचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट्सद्वारे कळवा मित्रांनो. आणि प्रॉपर्टी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल. धन्यवाद मित्रांनो.